पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. सोमवार, तारीख 27 जुलै. पहिले वाचन इर्मया अध्याय 13 ओवी 1-11. परमेश्वराने सांगितले, तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस. तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कमरेस गुंडाळला. मग परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, तू विकत घेतलेला तुझ्या कमरेस असलेला कमरबंद घे. उठ, फरात नदीकडे जा आणि तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव. मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला. बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, उठ, फरात नदीकडे जा आणि जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये. तेव्हा मी फरात नदीकडे गेलो आणि कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो, तो कमरबंद खराब कुचकामाचा झाला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहूदाचा दिमाख, यरूशलेमाचा मोठा दिमाख नष्ट करीन. ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत. ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवाची सेवा करण्यास आणि त्यांस भजण्यास त्यांच्या मागे जातात. म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल. इस्रायेलाचे सर्व घराणे आणि यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे आणि माझे नाम, स्तुती आणि भूषण यांस कारण व्हावे. म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो, तसे त्यांनी मला लकटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 13 ओवी 31-35. येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला, तो असा की, स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले. त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, ह्यासाठी की संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. विस्तार. ज्ञान, श्रद्धा, नातेसंबंध, सर्जनशीलता, आध्यात्मिकता, प्रार्थनामय जीवन, आत्मविश्वास, स्वयंशिस्त, शरीरसौष्ठत्व, आरोग्य इत्यादी गोष्टी वाढत जातात. त्यांचा विस्तार होतो, परंतु हा विस्तार एका दिवसात होत नाही. आपल्याला बरेच महिने आणि वर्षे वाट पाहावी लागते. आजच्या शुभवर्तमानात देवराज्याचा विस्तार कसा होतो हे सांगण्यासाठी येशू मोहरीचा दाणा व खमीर हे 2 दाखले देतो. या दोन्ही गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत, रोजच्या वापरातील आहेत. मोहरीचा दाणा हा मातीच्या कणापेक्षा थोडा मोठा असतो. अगदी लहान असलेला हा दाणा जर जमिनीत पेरला तर काही महिन्यांची त्याचे रूपांतर एका वृक्षात होईल. तसेच कणिक फुगविण्यासाठी चिमूटभर खमीराची गरज असते. खमीर पिठात टाकल्यावर ते फुगण्याची आपण वाट पाहतो. देवराज्याचेही तसेच आहे. येशूने गावोगावी फिरून देवराज्याची घोषणा केली. हे देवराज्य पूर्णपणे प्रस्थापित होण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. प्रार्थना, प्रायश्चित्त, परोपकार, देवप्रीती या गोष्टींचा आपल्या आयुष्यात विस्तार झाल्यास देवराज्याचा विस्तार होईल. बदल किंवा विस्तार एका रात्रीत होत नाही, त्यासाठी संयम लागतो.